नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त 4 कंपन्यांचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2च्या रिझल्टचे अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या 4 बँकमध्ये सर्वात पहिल्या बँकचे नाव आहे CSB बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, आपण जर या बँकचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 40%, FISची होल्डिंग आहे 15.37%, DISची होल्डिंग आहे 14.63% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.62%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार CSB बँक लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 40% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर चला मित्रांनो, आता आपण CSB बँक लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2च्या रिझल्टचे अपडेट बघूया. आणि मित्रांनो, हा इयर ऑन इयर बेसिसवर परफॉर्मन्स आपण कंपनीचा बघणार आहोत. तर मित्रांनो, CSB बँक लिमिटेड या कंपनीचा टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 25% वाढून आला आहे 39,651 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 31,840 कोटी रुपये. कासा आला आहे इयर ऑन इयर बेसिसवर 9% वाढून 8,394 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 7,670 कोटी रुपये. टर्म डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 29% ग्रो होऊन 31,257 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 24,170 कोटी. तसेच मित्रांनो, सर्वात जबरदस्त बिझनेस ॲडव्हान्सेस अगेन्स्ट गोल्ड अँड गोल्ड ज्वेलरी हा इयर ऑन इयर बेसिसवर 37% वाढून आला आहे 16,457 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 12,005 कोटी रुपये. आणि ग्रॉस ॲडव्हान्स आला आहे इयर ऑन इयर बेसिसवर 29% ग्रो होऊन 34,730 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 26,871 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या 4 कंपन्याच्या लिस्टमध्ये आपली सेकंड कंपनी आहे साऊथ इंडियन बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 17.58%, DISची होल्डिंग आहे 11.10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 71.31%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार साऊथ इंडियन बँक लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0%, म्हणून येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेजचा काही विषयच क्रिएट होत नाही. चला मित्रांनो, आता आपण साऊथ इंडियन बँक लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2च्या रिझल्टचा अपडेट बघून घेऊया. आणि मित्रांनो, आपण इथे इयर ऑन इयर बेसिसचा कंपॅरिझन करून बघणार आहोत आणि सर्वचा सर्व डेटा कोटीमध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, बँकचा ग्रॉस ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 9% वाढून 92,287 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 84,714 कोटी रुपये. टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 10% वाढून 1,15,635 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 1,05,451 कोटी रुपये. तसेच बँकचा कासा इयर ऑन इयर बेसिसवर 10% वाढून आला आहे 36,841 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 33,530 कोटी रुपये. आणि साऊथ इंडियन बँकचा कासा रेशो आला आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2मध्ये 31.86%, जो एका वर्षाआधी होता 31.80%. आणि मित्रांनो, या 4 बँकच्या लिस्टमध्ये थर्ड बँक आहे इंडियन बँक. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये
प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.84%, FISची होल्डिंग आहे 4.54%, DISची होल्डिंग आहे 18.05% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.56%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार इंडियन बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.84% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. चला मित्रांनो आता आपण बघणार आहोत इंडियन बँकचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे अपडेट. तर मित्रांनो हा जो डेटा आहे हा डेटा आहे लाख कोटी रुपयांमध्ये आणि आपण इयर ऑन इयर बेसिसवर कंपेअर करून बघणार आहोत. तर मित्रांनो इंडियन बँकचा टोटल बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 12.4% वाढून आला आहे 13.98 लाख कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 12.44 लाख कोटी रुपये. तसेच मित्रांनो इंडियन बँकचा टोटल डिपॉझिट आला आहे 7.76 लाख कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 12% ग्रो झाला आहे, जो एका वर्षाआधी होता 6.93 लाख कोटी रुपये. तसेच सेविंग बँक डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 6.4% वाढून आला आहे 2.48 लाख कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 2.33 लाख कोटी रुपये. तसेच करंट अकाउंट डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 13.9% ग्रो होऊन आला आहे 0.41 लाख कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 0.36 लाख कोटी रुपये. तसेच ग्रॉस ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 12.9% वाढून आला आहे 6.22 लाख कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 5.51 लाख कोटी रुपये. तसेच रॅम म्हणजे रिटेल ॲग्रिकल्चर MSME डोमेस्टिक लेवलवर इयर ऑन इयर बेसिसवर 16.3% वाढून 3.78 लाख कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 3.25 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये फोर्थ म्हणजे लास्ट बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.76%, FISची होल्डिंग आहे 7.70%, DISची होल्डिंग आहे 11.93% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.60%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार युनियन बँक ऑफ इंडियामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.76% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. चला मित्रांनो आता आपण युनियन बँक ऑफ इंडियाचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे अपडेट बघून घेऊया. तर मित्रांनो याचा टोटल बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 3.24% ग्रो होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.21% डिक्लाइन होऊन आला आहे 22,0711 कोटी रुपये. टोटल डिपॉझिट ग्लोबल इयर ऑन इयर बेसिसवर 1.90% ग्रो होऊन आणि 0.43% डिक्लाइन होऊन आला आहे 12,34,620 कोटी रुपये. आणि बाकीचा डेटा सुद्धा मित्रांनो तुम्ही खाली बघू शकता आणि पूर्णचा पूर्ण डेटा कोटीमध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 जबरदस्त बँकचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे अपडेट बघितले आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया
नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.